परशुराम घाटामध्ये दरड आणि माती रस्त्यावरती आलेली आहे, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही संथ गतीने होते। संरक्षक भिंत नसल्यामुळे धोका वाढलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील ही घटना आहे। डोंगरामधील पाणी रस्त्यावरती आलंय, वाहतुकीवर याचा परिणाम होतोय। दरड आणि माती दोन्हीही रस्त्यावरती आलेले आहेत आणि वाहतूक त्यामुळे संथ गतीने सुरू आहे। मुंबईला आणि गोव्याला जोडणारा हा परशुराम घाट आणि यामध्ये दरड कोसळल्यामुळे किंवा माती रस्त्यांवरती आल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। परशुराम घाटामधली ही दृश्य आपण पाहतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश जाधव हे आपल्याशी जोडले गेलेले आहे। राजेश, परशुराम घाटामध्ये माती रस्त्यावरती आली आणि त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं समजतंय, आत्ताची काय परिस्थिती आहे? आज आणि एक तासापूर्वी हा घाट जवळजवळ संथ गतीने चालत होता, मात्र आता सुरळीत चालू आहे। परशुराम घाट आहे त्याचं काम मागील 12 ते 13 वर्ष चालू आहे। मात्र हा जो मुंबई गोवा महामार्ग आहे, मुंबई गोवा महामार्गावरील जो परशुराम घाट आहे त्याची जी डोंगर कटाई आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो पावसामध्ये बसत आहे आणि जी माती आहे ती सततची रस्त्यावर येत आहे, त्यामुळे कुठेतरी रहदारीला अडथळा होत आहे। जे वाहन चालक आहेत त्यांना कुठेतरी अडथळा होत आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासन अधिक जे कंपनी व्यवस्थापन आहे त्यांनी त्वरित हालचाल करून संपूर्ण यंत्रसामुग्री मागवून ती माती बाजूला करण्यात त्यांना यश मिळालेलं, मात्र वाहतूक अजूनही सुरळीत पाहिजे तशी झालेली नाही, मात्र संथ गतीने झाले। मात्र कामाचा दर याच्यावर एक प्रश्न निर्माण होतो की या जे संबंधित ठेकेदार आहेत त्याच्या कामाच्या दर्जावर कुठेतरी लोक प्रश्न उठवताना दिसत आहेत। कारण 2 महिने झाले, आता ते 15 ते 20 दिवसापूर्वी एक खाली दरड कोसळली, पूर्ण संरक्षण भिंतच खाली कोसळली होती आणि आता जी माती पडलेली आहे ती मात्याच्या बाजूला संरक्षण भिंतच नाहीये, त्यामुळे कुठेतरी हा जो फटका आहे तो कुठेतरी महामार्गावर होताना दिसत आहे आणि एक लेन त्यातच बंद आहे। त्यामुळे जर या बाजूने जी संरक्षण भिंत आहे ती जर तिथं नाहीये आणि जर तिथलं जर माती किंवा दरड रस्त्यावर आली तर मात्र मुंबई गोवा महामार्गावरील जो चिपळूण नजीक जो परशुराम घाट आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होऊ शकतो। जी अगदीच धन्यवाद राजेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।